श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. आज काहीतरी वेगळा नाश्ता घेऊन आलेली आहे रेसिपी बाई. नेहमी आपण वडा सांबर दही वडे वगैरे खातो, तो वडासारखीच येते, रसम वडासारखं, पण थोडेसे वेगळी वापरली मी पद्धत. बघा इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून रात्री भिजवून घेतलेले आहेत. आणि 1 वाटी चना डाळ घेतली, हरभऱ्याची डाळ. आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ सकाळी भिजत टाकली तरी चालतं 2 तास, पण तांदूळ मी रात्री भिजवून घेतलेले आहेत. बघा मिक्सरला मस्त बारीक करून घेतलेले आहेत. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, थोडंसं दरदरा पिसून घ्यायचं. तेल घालूया फोडणीपुरतं. आणि त्यामध्ये मी रस्सा करणार आहे, तर थोडेसे आपले हरभरे आणि थोडेसे बटाटे घेतलेले आहेत उकडून. जिरे मोहरी घालूया. रस्सा करणार होतो वड्यासोबत खायला आपण. अद्रक लसूण एकत्र कुटून घेतलेला आहे. थोडासा कढीपत्ता घालूया आणि 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, छान परतून घेतला आहे. बघा तेल पण सुटलेलं आहे. मसाले घालूया. हळद घालूया थोडीशी. कांदा लसूण मसाला आहे. लाल तिखट चवीनुसार तुमच्या. थोडासा गरम मसाला, धना पावडर, आणि थोडासा छोले मसाला घातला आहे मी, कारण त्यात आपण हरभरे घालणार आहोत, त्यामुळे थोडासा छोले मसाला घातलेला आहे. कोथिंबीर घालूया. साईडला गरम तेल पण करून घेते मी तोपर्यंत वडे तळण्यासाठी. दोन्ही काम एकत्र होता मग. आणि थोडासा रस्सम बनवतो ना आपण, त्याचा मसाला आहे हा घरगुती केलेला मी. 1 चमचा तो घातलेला आहे. थोडासा रस्स्याला घट्टपणा यावा म्हणून 1 चमचा घातलेला आहे मी. ते पण छान तेलात तळून घेऊया. त्यासोबत हिरवी चटणी पण असणार आहे वड्यावर. बघा हे हरभरे 1 वाटी आहे, साधारण 2-4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्या मी. आणि बटाटा आहे 2 साधारण बटाटे आहेत. नेहमी वडा सांबर दही वडे वगैरे खातो, तर थोडासा वेगळं काहीतरी करूया म्हणलं. पाणी घालूया. आणि थोडासा मॅगी मसाला पण घातलेला आहे बघा त्याच्यात. मुलांना आवडतो ना हा मसाला, कशात पण घातला तर मुलं पण आवडीनं खाता, म्हणून थोडासा मॅगी मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. वरतून थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. बघा पीठ पण आपल्या तयार आहे, तर थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया. छान एकत्र करून घेऊया त्याला. बघा छान फेटले की मऊ होता, मस्त लुसलुसीत. त्याला काही सोडायची गरज नाही, काहीच नाही. बघा तेल गरम झाले आपलं, आणि इकडं आपला रस्सा उकळतोय, तोपर्यंत इकडं तळून घेऊया वडे. बघा चमच्याने असे अद्दर सोडायचे, असे चप्पटपणा आला पाहिजे वड्याला. छोटी कढई आहे माझी आणि खोल आहे, त्यामुळं थोडेच घालते मी. पसरट जर कढई असली तर 5-6 बसता वडे एकदम. बघा छान तळ्या पण जात आहे का नाही, पटकन वर आले, टम फुगल्या जाते, तर त्याला सोडायची गरज नाही, काहीच नाही. बघा मस्त फुगल्या गेलेत. छान तळून घेऊया. वरतून कुरकुरी आणि आतून मऊ होता मस्त. बघा छान तळल्या गेलेत. बघा डिशमध्ये काढून घेऊया.
बघा रस्सा पण तयार झालेला आहे आपला. वडे पण झाले. चला डिशमध्ये काढून दाखवते. आहे का नाही दही वड्यासारखे दिसत आहे का नाही. सांबर वडा, दही वडा. याच्यात थोडीशी आपली हरभरा डाळ आहे आणि तांदूळ आहेत. चला रस्सा टाकून घेऊया आणि वरतून थोडीशी ग्रीन चटणी पण आहे. तुम्हाला जर आवडत असलं कांदा, शेव, इमली चटणी ते पण घालू शकता. पण थोडं काहीतरी वेगळं म्हणून थोडं एकच चटणी घातलेली मी. मुलं अगदी आवडीनं खाता. असं काहीतरी वेगळे नाश्ते बनवले तर मुलांच्या आवडीचे. बघा आपला रस्सा वडा तयार आहे. रस्सा वडा नाही समजा त्यात भाजी आपली बटाट्याची. तर काहीतरी वेगळा नाश्ता करून बघितलेला आहे मी. मुलांना पण खूप आवडला म्हणून म्हणलं रेसिपी तुम्हाला पण टाकावे. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.